नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात आपण बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघणार आहोत। सुरुवातीची एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। हर्षवर्धन पाटलांच्या पत्राची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतलेली आहे। हर्षवर्धन पाटलांच्या पत्राची वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे। दोन्ही बाजूच्या नेत्यांना समज दिली जाणार असल्याची देखील माहिती मिळते आहे। तर मला इंदापूर तालुक्यात फिरून न देण्याची धमकी मिळाली आहे असा दावा हर्षवर्धन पाटील यांनी केला होता आणि त्या संदर्भातलं एक पत्र देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं होतं आणि त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी या पत्राची दखल घेतली आहे। प्रदीप कापसे माझे सहकारी आपल्याला याविषयी अधिक माहिती देत आहेत। प्रदीप, सुमित अगदी बरोबर आहे। खरं तर काल हर्षवर्धन पाटील जे भाजपचे नेते आहेत त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलेलं होतं। अजित पवार गटाचे जे तालुका अध्यक्ष आहेत त्यांच्याकडून शिवराळ भाषा जी आहे ती वापरण्यात आली आणि तालुक्यामध्ये फिरू देणार नाही अशा पद्धतीची धमकी जी आहे ती देण्यात आलेली होती आणि याच संदर्भानं त्यांनी पत्र जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेलं होतं। मात्र या पत्राची दखल जी आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेली आहे। वरिष्ठ पातळीवरती या नेत्यांमध्ये चर्चा जी आहे ती होणार आणि संबंधितांना समज जी आहे ती दिली जाणार आहे। कारण हर्षवर्धन पाटील यांनी पत्रामध्ये म्हटलेलं होतं की या पत्राची दखल घेऊन संबंधितांवरती कारवाई जी आहे ती करावी। मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पत्राची दखल घेतलेली आहे। वरिष्ठ पातळीवरती नेत्यांमध्ये चर्चा जी आहे ती होणार आहे आणि त्यानंतर संबंधित कार्यकर्त्यांना समज जी आहे ती दिली जाणार आहे। मात्र काल हर्षवर्धन पाटलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जे पत्र लिहिलेलं होतं त्या पत्राची एकनाथ शिंदेने दखल घेतलेली आहे। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।